कन्नड तालुक्यातील तहसीलदार कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर पासून सुरू झालेलं उपोषण जणू काही शेतकऱ्यांच्या नुकसानीचंच प्रतिबिंब. पण हे उपोषण फक्त एका व्यक्तीचं नव्हतं, ते होतं संपूर्ण शेतकरी समाजाचं. नेते येत नाहीत, अधिकारी दिसत नाहीत, आणि मग काय, उपोषण करता स्वतःच पालकमंत्र्यांच्या घरी पोहोचतो आणि तिथेच उपोषण सोडतो. ही घटना महाराष्ट्रभर गाजते आणि विरोधकांच्या तोंडून टीकेचा वर्षाव होतोय. आता या कथेच्या मध्यभागी येऊया, त्या संदीप विजय कुमार सेठी ज्यांनी उपोषणाने केवळ मागण्या मांडल्या नाही, तर एका व्यवस्थेच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, हे आता कुणालाही पटकन सांगता येईल. या संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफी ही एकमेव आशा वाटते शेतकऱ्यांना. त्याच मागणीसाठी कन्नड तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबर पासून उपोषण सुरू झालं. पण या उपोषणाला सोडवण्यासाठी नेते किंवा अधिकारी उपोषण स्थळी धावले नाही. उपोषणकर्त्यानेच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. या घटनेने जिल्हा हादरून गेलाय आणि विरोधकांकडून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर सडकून टीका होऊ लागली. ही केवढी विडंबना! जिथे शेतकऱ्यांचं रक्त पाणी झालंय, तिथे राजकीय नेत्यांचा वेळ कुठे जातोय? संदीप विजय कुमार सेठी हे कन्नड येथील ते धाडसी उपोषण करते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी कर्जमाफीची मागणी केली. फक्त एवढंच नाही, तर पुरात गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत द्या, पंजाब सरकारप्रमाणे नुकसान भरपाईची तरतूद करा, बँकांकडून वसुली वर्षभरासाठी थांबवा आणि नवीन कर्जाची सोय करा, अशा अनेक मागण्यांसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. उपोषणादरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार मागे घेण्याची विनंती केली, पण सेठी यांनी ठामपणे सांगितलं, पालकमंत्री संजय शिरसाट उपोषण स्थळी येत नाहीत तोपर्यंत मी माघार घेणार नाही. दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या सुरू झाल्या होत्या, त्यामुळे पुढील काही दिवस प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर असणार होते. अशातच तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि शिवसेना उपसंघटक शिवाजी थेटे यांनी पालकमंत्र्यांच्या स्वकीय सहाय्यकाशी संपर्क साधला. पालकमंत्री सध्या अत्यंत व्यस्त असल्याने कन्नडला येणं शक्य नाही, असा निरोप स्वकीय सहाय्यकाने दिला. मग काय, उपोषणकर्त्यांना छत्रपती संभाजीनगरला घेऊन या आणि पालकमंत्र्यांच्या घरी उपोषण सोडवू, असा प्रस्ताव आला. त्यानुसार उपोषणकर्ते संदीप सेठी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने संजय शिरसाट यांच्या घरी पोहोचले आणि तिथेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आलं. उपोषण स्थळ सोडून बंगल्यात जाणं आणि तिथे पाणी पिणं हे शेतकऱ्यांच्या लढ्याचं एक नवं पर्वच वाटतं. उपोषणकर्त्याच्या मागण्या समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष उपोषण स्थळी न जाता त्यालाच बंगल्यावर बोलावून घेतल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या सरकारमध्ये एकाहून एक विचित्र नमुने आहेत. आता आणखी एक अनोखा उत्कृष्ट नमुना समोर आला आहे. सिडको मध्ये 5,000 कोटींचा भ्रष्टाचार घडवायला, हॉटेलची डील पक्की करायला वेळच वेळ असलेल्या मंत्री महोदय संजय शिरसाट यांना उपोषण स्थळी जाण्यासाठी वेळ नव्हता म्हणून उपोषणकर्त्या शेतकऱ्यालाच घरी बोलावून त्यांनी उपोषण सोडवलं. कितीही सत्तेची मस्ती आणि केवढा हा असंवेदनशीलपणा, असा जोरदार हल्लाबोल रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाण्याला राजकारण कधी न्याय देईल? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.